जळगावच्या पाचोऱ्यातील हिवरा धरण 100% भरून ओसंडून वाहू लागले। यामुळे नदीकाठच्या गावांना दवंडीच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला। जळगावच्या एरंडोल येथील बस स्थानकावर पावसामुळे सर्वत्र चिखल झाला। बस स्थानक परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय, तर महामंडळ प्रशासनाने स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। तसंच ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होतं। लासलगावमध्ये पोलिसांनी कारवाई करत सुमारे 2 लाखांचा गांजा जप्त केला। ही कारवाई दुचाकी आणि स्विफ्ट कारच्या झालेल्या अपघातामुळे उघडकीस आली आहे। अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता पोलिसांना यामध्ये गांजाचा साठा सापडला। या प्रकरणी संशयित दोघांना अटक केली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील सावदा या ठिकाणी ईद ए मिलाद उन्नबी सण मुस्लिम बांधवांनी साजरा केला। तर नमाज पठणसह शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम तरुणांनी रस्त्याची साफसफाई करून स्वच्छता केली आहे।